रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना दापोलीच्या हरण्याची स्थिती काही वेगळीच बघायला मिळते। या ठिकाणी चक्क आजही लोक शौचालयाला उघड्यावर बसताना दिसत आहेत। मात्र ग्रामपंचायत हागणदारी मुक्त असताना हे चित्र कसे काय पाहूया या रिपोर्टमध्ये। बातमीचे प्रायोजक आहेत कैलासवासीय सदानंद आरेकर, माजी सभापती गुहागर पंचायत समिती, माजी अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या स्मरणार्थ श्री साहिल प्रदीप आरेकर, कार्याध्यक्ष लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर। दापोलीच्या हरणे बंदरात दररोज मच्छी व्यावसायिकांची करोडो रुपयांची उलाढाल होत असते। तसेच या ठिकाणी सुवर्णदुर्ग किल्लाही आहे। हे सर्व वेगळेपण पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। मात्र सध्या या पर्यटकांना उघड्यावर शौचालयाला बसणाऱ्या लोकांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे पर्यटक नाराजीची भूमिका मांडत आहेत। संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान राबवले जात असताना हरणे ग्रामपंचायत यापासून अलिप्त का असा सवाल जनतेतून समोर येतोय। बघायला गेला तर इथे आपण समोर बघू शकतो, इथे लोक बसलेली आहेत, त्याच्याच खाली तिथे लोक शौचालयाला बसलेली आहेत। हे किती योग्य वाटतं तुम्हाला? आता ती जर तिथे लोक तिथे बसलेली असते ती उठून जाणार, त्यांना आवडणार का ते सगळं बसायला, ते असं बघायला? एका ठिकाणी आपले पंतप्रधान स्वच्छ भारत मोहीम चालू करतायत, जिथे आपण सगळं स्वच्छता, भारताची स्वच्छता करतोय, आणि एका ठिकाणी आपण असलं काहीतरी गलिच्छ बघतो। हे किती योग्य आहे? याच्यावर समोरच्या ग्रामपंचायतीने त्वरित कारवाई केली पाहिजे आणि त्यावर काही ते पर्याय शोधला पाहिजे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणच्या दीपगृहाच्या बाजूला एक स्वच्छतागृह बांधण्यात आला होता। मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याची आता दुरावस्था झाली। या संपूर्ण घटनेबाबत ज्यावेळी आमचे प्रतिनिधी ग्रामसेवकाकडून माहिती घेण्याकरिता गेले असता त्यांना उलटसुलट उत्तराने हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे शासनाकडून स्वच्छता अभियानासाठी आलेले फंड कुठे खर्च झालेत हेच कळेनासे झालंय। तर त्या संदर्भात तर कसं आहे की निर्मल सागर तट अभियानाच्या संदर्भात आम्ही एक नवानगरच्या तिथं एक सुलभ शौचालय घेण्याचं नियोजित आहे। तर शासनाकडून जर समजा पतनगीतम विभागामार्फत जर मंजूर झाली तर तिथं पण बांधण्याची व्यवस्था होईल। ग्रामपंचायतकडून कोणाला सांगता येत नाही की उघड्यावर जायचं नाही म्हणून? आम्ही सूचना देत असतो तशा। वारंवार अजूनही तिथे उघड्यावरच असतात, त्याच्याबद्दल काय सांगणार? पर्यटकसुद्धा नाराज होत आहेत। नाही, आम्ही कसं आहे आता हागणदारी मुक्त ग्रामपंचायत अंतर्गत आम्ही वेळोवेळी ग्रामसभेत किंवा महिला मासिक सभेत पण या संदर्भात माहिती देत असतो। पर्यटक येतात ना, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की लेडीज बरोबर आम्हाला याला लाज वाटते, त्याबद्दल काय सांगाल? तिथं पण आपण म्हणजे प्रत्येक गडच्या अलीकडे एक सुलभ शौचालय बांधलेलं आहे आणि त्या सुलभ शौचालयाचा पर्यटकांनी वापर करायला पाहिजे। एकीकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत स्वच्छता अभियान राबवत आहेत, देश स्वच्छ करण्याचे आदेशही देत आहेत। मात्र या आदेशाची पायमल्ली या ठिकाणी कशी होते याचं चित्र बघायला मिळतं। जेव्हा पर्यटक हरण्याच्या ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद लुटण्यासाठी येतात तेव्हा हरण्याचेच काही ग्रामस्थ आणि मच्छीमार हरणे बंदराजवळ उघड्यावर शौचालयासाठी बसतात आणि हे चित्र पाहिल्यानंतर पर्यटक नाराज होत असतात। एका ठिकाणी हरणे गाव हागणदारी मुक्त करण्याचा विचार काही लोक करीत असताना हे चित्र पाहिल्यानंतर त्या लोकांना सुद्धा याची लाज नक्कीच वाटत असेल आणि भविष्यातल्या येणाऱ्या दिवसात हरणे ग्रामपंचायत यावर काय विचार करते हाच खरा प्रश्न सध्या हरणे परिसरातला निर्माण झाला आहे। हरणेवरून कॅमेरा पर्सन शाहरुख वाकणकर सह मुजम्मिल जयतापकर, कोकण लाईव्ह।